छोटे मालक कुठे? हिलाच भेटायला गेले होते ना नदीवर. वय हे मुक्ता, अगं मालक कुठे? मला नाही माहित. मुक्ते, अगं तुलाच भेटायला गेले होते ना नदीवर. हा गजा पण नाहीये. तो कळायला गेलाय. अगं मग मालक कुठे? एवढी का काळजी करताय? ते काय लहान आहेत का? येतील बरोबर. मुक्ता, अगं काळजी करू नको तर काय करू? वातावरण बघ कसं आहे. आ? लोक टपलेले आहेत त्यांच्यावर. मला अचानक का काळजी वाटायला लागली? हा तिला पण काळजी वाटते हो. मुक्ते, अगं तू चालली होतीस ना पाहिला? तेवढंच काम नाहीये मला. माई अजून अंगावर राहिली. पप्या, अरे पाहायला काय लागलं? काय नाही, टू व्हीलर चाललो होतो ना की येडं कुत्र मध्ये आडवा आलं. मी अचानक दोन्ही ब्रेक मारले आणि ओके मी थँक्यू मध्ये पडलो ना. काय नाही, मोडला नाही, जरा जॉईंट मध्ये सरकलाय. अनबिलिव्हेबल यार. हे याला मारले की लागते काय? याला सांभाळ बाबा. कशा? अरे सारंग, तू हे काय घातलंय? अरे हे मुक्ताच्या वडिलांचे कपडे. पाहिला म्हणजे आत्मारामजींचे नुसते कपडेच नाही तर हातमा पण तुझ्यात आलाय असं वाटतंय. अरे पण मला सांगायचं नाही का, मी कपडे घेऊन नसतो का आलो? अरे तसं काय असतं तर सांगितलंच असतं, पण म्हटलं बघूया जे आपल्याला शोभत नाही ते कितपत शोभतंय. पाहिला लय अँटिके राव तू. बर, ये या तू सांगितलेल्या गोष्टी तुझ्या हवाली. गजा घे तुला बॅट, जा क्रिकेट खेळ. माझ्यासाठी भारी आहे. हे घ्या. यात काय? हे तुझ्या मुक्ता दीदीसाठी. आपण आता ते घरी गेल्यावर दाखवणार हा? चालेल चालेल. काय मग सारंग शेठ, बाकी सगळं ओके? मी थँक्यू ना. थँक्यू काहीच नाही रे, पण प्रयत्न करतोय. सोपं काहीच नाहीये, पण हळूहळू होईल नीट. तुला खरं सांगू का भावा, तू एवढी हिंमत करशील असं वाटलंच नव्हतं मला. लय बेकार डेअरिंग केली यार तू. आणि मला सुद्धा वाटलं नव्हतं की मी असं काही करू शकेन. पण पप्या, मला ना स्वतःच्या हिमतीचा पस्तावा बिलकुल होत नाही. उलट मला स्वतःचा अभिमानच वाटतं. दुनिया विरोधात जाणं म्हणजे काय असतं ना, ते अनुभवतोय. हे पप्या खरं सांगू का, खरं तर दुनिया आपल्या विरोधात गेलेलीच नसते. जेव्हा आपल्याच रक्ताची माणसं आपल्या विरोधात जातात, आपली दुश्मन होतात ना, तेव्हा सगळी दुनियाच आपल्या विरोधात गेली की काय असं वाटायला लागतं. आणि आता उडी घेतलीच आहे, तर बघू वेळेचा प्रवाह आपल्याला जसा कुठे घेऊन जाईल तसं त्याच्यासोबत वाहत जायचं. सारंग भावा, माझी गरज असेल तर सांग, मी थांबतो तुझ्या बरोबर इकडं. तुझी हिंमत पाहून माझ्यात पण हिंमत आली आहे जरा. नको, तू माझ्यासोबत नको थांबूस. आणि तसंही रे, आपल्या स्वतःच्या हिमतीची क्षमता पाहण्याची संधी आयुष्यात परत परत थोडीच मिळते. आता लढू दे मला स्वतःला. अरे ओके, मी थँक्यू ना एकदम. पण तुझ्या राहण्याचं काय? जवळपास एखादं हॉटेल बघू का? बुक करतो ना. नाही नाही पप्या, आता मी माझ्या या कुटुंबासोबत राहणार. आणि तसंही माझ्यामुळे तयार झालेली वादळं मी ह्यांच्या अंगावर येऊ देणार नाही. ते मी माझ्याच अंगावर घेणार. वार माझ्या वाघा. जात आणि काळजी घे पायाची. ए पप्या, आणि सॉरी हा, मी सांगितलेल्या गोष्टी आणण्यासाठी तुला एवढ्या लांब यावं लागलं. हाय का आता? ए पप्या, गजा गजा थांब थांब. अरे हे काय आहे? अरे मित्र आहे तो माझा. हा, पण त्याने मारलं ना. हे त्यानं मला मैत्रीत मारलं, प्रेमानं. आपण कसं गमतीत एकमेकांना मारतो ना, तसं. हा,
आय आणि ताई मारतात तसं हो हा अरे बाप लय बेकार बॉडीगार्ड सापडलाय बाबा तुला. गजा आवडली ना बॅट? भारी आहे तुला काही लागलं ना की मला सांगत जा, मी आणून दे. खरंच तुम्ही लय चांगले मोठ्या मालकासारखे वाईट नाहीये. अरे गजा ते पण चांगलेच आहे, पण राग सगळ्यांनाच येतो ना. पण त्याने तुम्हाला घरातून हाकलून दिले ना? नाही नाही, त्यांनी मला आकलून नाही दिले रे, मी स्वतःहूनच आलो. कशाला? मुक्ताला माझ्या घरी घेऊन जायला. अच्छा, घरकाम करायला. म्हणजे तुम्हाला तिचं काम आवडलंय ना? नाही घरकाम नाही रे, माझी बायको म्हणून मी तिला घेऊन जाणार आहे. त्या घरची सून आहे ना ती, आणि आता ती आउट हाऊस मध्ये नाही राहणार, आमच्या बरोबर आमच्या घरात राहणार. आलं का लक्षात? हा आलं. Good, good. म्हणजे तुम्हाला तिचं काम आवडलं म्हणून तुम्ही तिला घरात राहायला देणार आहे. चांगले कपडे घालायला देता. मी पाहिलंय ना तुमच्या घरात घरकामाला किती बायका आहेत. पण मोठे आधी नोकराच्या घरात राहायच्या का? आई हे काय? देवाच्या इच्छेबगैर झाडाचं पान पण हालत नसतं मग ते. मग त्यानं स्वतः तुझ्या भांगात कुकू कसं लावलं असं? ती पण देवाचीच मर्जी होती. आई तू हे काय बोलते? सारंग चांगला पोरगा आहे, त्याच्या घरच्यांनी तुला घरात घेऊ दे नाही तर नाही घेऊ दे, पण तू असं भांग मोकळा ठेवून त्याचा अपमान नको करूस. आयुष्यभर तू इथंच राहिली ना, तरी तुला हे कुकू लावावंच लागल. हे खेळ तू त्याच्या घरी जायला नाही म्हणलंस तरी चालेल, पण या कुंकवाला नाही म्हणू नकोस. सारंग त्याची जमीन जायदाद पैसा सगळं सोडून तुझ्याकडं आलाय. एवढ्या लोकांची दुश्मनी घेतली त्याने, ती तुला सोडून जाण्यासाठी नाही पोरी.